गोव्याचे स्पेशल शिनाने आहेत अशी. पडला 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 बाई पडला. नुसते शिनाने घ्यायला काय दांड्याला आलो आणि कोणचे इथं आले ते सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो. चांदीची जोडवी मासोली वाणी. नमस्कार मंडळी, मी जेंडा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आरेच्या जेटीवरची. आणि पाणी बघा आता भोटी लागले आणि इकडे आम्ही खास आलो होतो म्हणजे गोव्याच्या सुप्रसिद्ध अशा शिंपले घ्यायला. म्हणजे काय बोलतात त्याला? शिनाने. शिनाने ते बघा हे घेऊन जाणार आहे आणि मस्त रेसिपी करणार आहे घरी जाऊन. मजा येईल. ब्लॉग बघा शेवटपर्यंत. एवढे लांब आलो हे नुसते शिनाने घ्यायला काय दांड्याला आलो आणि कोणचे इथं आले ते सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो नानाकडे. आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे आवऱ्याचा दादूस. त्याला नाव विसरलेलं नाही मला रोशन दादा नाव आठवण आहे पण आवऱ्याचा दादू सोबत आपण आलोय फिश मार्केटला वगैरे. आणि इकडं शिनाने आपल्याला दिलेत आपले भावाने, आपले मित्राने, आपले कालजाने, आपले मच्छीचे तुकड्याने. कालचा दुकान लागलं पण छाती कल मारली जोरात. हे बघा शिनाने मस्त नानाने शिनाने दिलेत बघा. 2-2 पिशव्या दिलेत प्रत्येकासाठी. मस्त जाऊ आणि घरी जाऊन मस्त रेसिपी करणार आहोत त्याचे. छोटासा ब्लॉग असेल बघा. आवडेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि कसं बनवतात, कसं साफ वगैरे करतात ते सगळं मम्मीला माहिती असेल ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. ब्लॉग फक्त शेवटपर्यंत बघत राहा. फक्त अवतारावर म्हणजे बिलकुल जाऊ नका कारण आम्ही सकाळी 4 वाजल्यापासून उठलोय आणि इकडं आता वाजलेत किती? 12 वाजायला आलेत आणि आम्ही असे भुके पासे जसे की जंगलातच आलोय. पण जाऊ द्या, आलोय फिश मार्केट वगैरे केला आणि असा अवतार लय बेकार अवतार झाला. कातोरी असं वाटतो शेम आम्ही करंजाची कातोरी. हेलिकॉप्टर आहे काय दादा? हा 2 वेळेला बसून आलास तरी विचारतो हेलिकॉप्टर विमानासारखं का वाटतंय? नाही विमान नाहीच आहे तो. पडला 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 बाई पडला. लिटरली काय ती घार मोठी वाटते, इवान बारीक वाटतंय. 6.5 किलो माझा शिनाने आणि किती 180 रुपये किलो आहे. भरपूर दिलं. थँक्यू हा नाना. येऊ पाया बिया पडू नको ना. या दुआओं में याद रखना. आला मोठा. चला तर मस्त करूया आता रेसिपी जे आपण हाणलेत नाना दादूस कडून तेवढे लांब जाऊन मुंबईला. आता तेच घरी येऊन मस्त पहिले फ्रेश झालोय त्याच्यानंतर मग हे सगळा साफ करूया. आणि हे साफ कसा करतात ते मम्मी दाखवल, मला काही साफ करता येत ना. बापरे किती आहेत बघा. साफ धुवा लागतील आणि एकदम जिवंत दिलेत त्यांनी. मरायला नको म्हणून त्यांनी असं पाण्यात टाकून ठेवलेली एक जाळी आणि तेच जाळीतून आपल्याला अख्खे काढून दिलेत. तुमच्या इथं ह्याला काय बोलतात ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हे कधी खाल्लात का ते कमेंट करून सांगा. हे बघा कसं उचलला. जसे बघितले हे बघितलेच नाही का तुम्ही? नाही म्हणजे तुला काळे असतात आपल्या इथे. असं आहे काय? मग आता तुला धुता येतील ना? बघते आपण नेहमी साफ करतो तसं. मम्मी सोबत बनवीन आज याची रेसिपी है ना. आणि हिरवे काय हिरवे 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 आहेत बघा. आपल्या इथे नाही उरणला भेटत. आपल्या इथं असे भेटतच नाही. खास लोक लांब लांबशी खार दांड्याला जातात. शिनाने आहेत ते आपण साफ करून घेऊया. चला नानाने सांगल्याप्रमाणे चांगले 2-3दा पाण्यात असे धुवून घ्यायचे शिनाने. त्याच्यानंतर मग त्याला उकल द्यायचं. उकळून हे सगळं साफ करून घ्यायचं आहे. उकलवून साफ करून घ्यायला लागेल नाही पहिला. बराच टाइम जाईल म्हणजे याला. बरंच वेळ जाईल. ओके. आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे तुम्ही खाल्ले आहेत का आणि कसा भाव आहे याचा. याचा मी भाव आणला तर यो 180 रुपये. 3 आणि 4 आणि 5 तो 4 वाला काहीतरी 250 रुपये. आणि एकदम मोठी साईज म्हणजे तो 5 असा तो काहीतरी मला बोलतो होता नाना दादूस. 5 3 4 5 म्हणजे साईज असेल त्याची. लहान मोठी मीडियम. लांब मोठी मीडियम. ही आहे ती 180 रुपये किलो आहे. आणि याची मोठी आहे ती 250. आणि जी सगळ्यात मोठी आहे ती 300-350 रुपये. आणि त्याच्यात फक्त 7 ते 8 पीस येतील याचे. म्हणजे विचार करा याच्यात काय खायला भेटत असेल. 2-2 किलो न्यायला लागतात 700 रुपयाची. म्हणजे कुठे भेटतात ऍक्च्युली हे शिनाने ना गोवा एकदम स्पेशल आहेत. गोव्याचे स्पेशल शिनाने आहेत अशी. हे बघा धुवून घेतलंय तरी पण बरीच घाण आहे ती बाकी आहे. चला मस्त धुवून घेतले. त्याच्यानंतर हे बघा गॅसवर ठेवले
आणि हे बघा हलके हलके अजून पाणी टाकलंय नाही, फक्त वाफेवर. हे बघा गोला बघा कसला मस्त गोला दिसतोय. शिजली ना. हे बघा वाफ बघा, वास पण मस्त आला. शिंपल्यानं कुठे येते एवढा चांगला वास, ह्याला वास बघ कसा आला. ताजे आहेत ना म्हणून. असं आहे. आणि हे पिवले पिवले आहेत ते पण दाखव. ते का अंडा आहे, अंडा आहेत का त्याच्यात भरलेले आहेत का ते? हे बघ कसं. हे बघ हे बघ हे बघ. हे भरलेले आहेत काय? तरी पण गोले मस्त आहेत बघ, साईज छान आहेत, मोठे मोठे. एक असं जरा हा दोन 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 प्रकार आहेत असं वाटते ना. ओके, काय साफ नाही करायचं आहे ना याच्यात आता? ते आता तेच हे करते, घाण काढायला लागेल त्यातली. चला आता हे ह्याची साफ करून घ्यायला लागेल बाबा, पटापट पटापट. पहिले हे साफ करून घ्यायला लागेल काय सगळं? अच्छा, हे साफ केल्यानंतरच याची रेसिपी होईल. आता हे सगळे गोले काढून बघा, किती मेहनत लागते त्याचे सुद्धा. हे सगळे आता गोले आहेत ना, आम्हाला ते काढून घ्यायचे. गरम आहे त्याचं. थोडा वेळ थांबूया का? थांबूया. चला, विषय असा आहे की हे बॉईल केल्यानंतर ना लगेच सुटतात. नाही लगेच सुटतात, म्हणजे आपले खुबऱ्या नॉर्मली कशा तशा लगेच हे सुटतात. आणि हे भरलेले आहेत बघा, हे ऑरेंज ऑरेंज आहेत ना, ते भरलेले आहेत प्रॉपर, एकदम मस्त भरलेले आहेत. हे बघा झाले, हे सगळं झाला काढून, एवढेच राहिलेत आता. यांचंच जास्त वजन होतं, यांचं आतमधल्या गोल्याचं काहीच नाही. यांचंच वजन किती, आम्ही आणले टोटल 6.5 किलो. त्याच्यातून हे असतील काहीतरी 3.5 किलो माझ्या इथं. आणि बाकीचे दादाला, आवड्याचे दादूस, रोशन दादाकडं. चला, हे सगळं आता साफ करून झालं. आता डायरेक्ट रेसिपी दाखवते. आपण नॉर्मल आहे कांद्यावरतीच करायचं ना, कांद्या आणि लसण्यावरतीच हे भारी लागतील. आणि त्याच्यावरती नॉर्मल एकदम रेसिपी आपली ती करूया. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला शिनाने आणायला लागतील काही. आणि जायला कुठे लागेल ते दांड्याला. आणि आपल्या इथं पण भेटत असतील असं नाही, पण आपल्याला शोधा लागतील काही. आपल्याला आपल्या इथं पण भेटत असतील, नाना बोललं तुमच्या इथं पण असतील, पण शोधा लागतील. आता कुठे शोधत बसायचं, खार दांड्याला जायचं घेऊन यायचं. हे घाण साफ करायला लागते काय? ठीक आहे. तुला पण माहिती नव्हतं ना? नाही, पण तू दादा बोलला नाही काढायचं आहे. ओके. हे बघ, हे बघा कशी घाण असते ती, एक दाखव आता साफ करून. हे बघा हे असते ना, ते वाटतं काढायचं आहे. झालं साफ आता. आता ओके ना? आता हे रेडी आहेत. आता डायरेक्ट ह्याचा हे करू आपण. काय करायचं आपण ह्याला कांदा आणि लसणावर फोडणी देऊ मस्त. कांदा टॅमॅटो टाकून. ओके, कितकुशे राहिलेत बघा. चला मस्त आहे बघा, मम्मीने कट करून घेतले आहे ना. आणि कांदा टॅमॅटो आणि एका अद्रक लसूण आणि मिरची. आणि या साईडला आता तेल टाकून घेतलंय सर्वात पहिले. अद्रक लसूण पेस्ट आहे ते पहिले सुरुवातीला टाकून घेतली. मस्त तेलामध्ये फ्राय करायचे आता. चला, हलका आपला कांदा आहे तो गोल्डन ब्राऊन झाला. आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं चवीप्रमाणे. टॅमॅटो झालं. हे जरा साधं नव्हतं. शेफ मम्मी के साथ शेफ हितेन ठाकूर. हितेन ठाकूर शेफ पण काय कामाचा नाही ना? काय नाही कामाचं, फक्त दाखवायला. फक्त इथं दाखवायला. हळद टाकते. चला, ते थोडासा म्हणजे असं टॅमॅटो आपण शिजून दिलं ना, त्याच्यानंतर हे काय टाकतं? गरम मसाला. गरम मसाला. नंतर मसाला आपला आगरी कोल्ही अस्सल मस्त.
अस्सल आगरी कोली आपला मसाला. झणझणीत एकदम होईल हे मसाल्याने. आता परत परतवून घ्यायचं. चला मसाले चांगले मिक्स केल्यानंतर आता शिजले आपला मसाले. शिजले ना मसाले पण. आता आपला जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो टाकूया. शिनाने ना मम्मी. हा हा कसलं वाटते बघ. कलर बघ कसला आलं लगेच मसाला टाकल्यावरती. हे आपण घरातच बनवतो ना आगरी कोली मसाला. मम्मी आणि आत्या मिळून हे लोक आगरी कोली जो आपला मसाला आहे तो बनवत असतात. जरासं एकदम नॉर्मल पाणी टाकतोय बघा. वास बघ. आता काय टाकतोस हे? कोकम टाक. कोकम टाकते बघा आता. वयसपणा जाईल ना. पण याच्यात यो जास्त वयस नसते ना. नाही पण थोडं कमी होईल. ओके. वयसपणा कमी होण्यासाठी आपण कोकम टाकत असतो. शिजले बघू. शिजला. अरे वा. त्याला कोथिंबीर टाक. कोथिंबीर. गार्निश केलं बघा कोथिंबीर सोबत. आता झाला याला भाकरी सोबत खा किंवा भातासोबत खा. एक नंबर ना मम्मी. वा मस्त वाटते बघ. चला थोडीशी एकदम टेस्ट करायला घेऊ. जेवायला मी ना आहे फक्त मम्मी तुला एवढा खायचा सगळा. कशी आहे टेस्ट? कशी आहे? झणझणीत आहे. एक नंबर. नक्की तुमच्या जवळपास हे भेटत असेल नक्की ट्राय करा. आणि अशाच वेगवेगळे आता रेसिपी मम्मीसोबत घेऊन येऊ का नको ते पण कमेंट करून सांगा. बाकी चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खरंच मस्त लागते.